करून द्या, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तेव्हा तो बंड करून उठेल, असं म्हणणारे माननीय श्री ज्योतिबा फुले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो कुडकुडल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो कुडकुडल्याशिवाय राहणार नाही, असे विचारवंत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण यांची संयुक्त विद्यमानाने आपण यांची जयंती आज साजरी करतोय. तर जयंत्या पुण्यतिथ्या साजरी करण्यामागचा उद्देश फक्त एवढाच असतो की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय कार्य केलेलं आहे, त्यांच्या जीवनाचा एक आढावा घेऊन आपण तो आपल्या जीवनात आणून आपल्या स्वतःची प्रगती किंवा आपण एक चांगलं बेटर वेनी कसं जगू शकू याच्यासाठी आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरी करत असतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर लहानपणापासून अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील सत्यपालजी ते सुभेदार होते. इंग्रज राजवट तेव्हा आपल्यावर लागू होती, तेव्हा ते त्या इंग्रज राजवटीमध्ये ते सुभेदार म्हणून काम करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील. तर शिक्षण घेत असताना एक टिपिकल समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार दिला होता की आता आपल्याकडे जसं जाती वर्ण किंवा समाज वर्ण जसा होता त्या समाज वर्णामध्ये फक्त जे ब्राह्मण असतील किंवा बाकी ज्या म्हणजे मोस्ट ऑफ ज्या कॅटेगरीज असतील, जसं मराठा समाज फक्त हा युद्धासाठी होता, तसं ब्राह्मण समाज हा पूजा पाठ, तर त्यांना ज्ञान प्रदान करण्याची जी म्हणजे शिक्षण घेण्याचा जो अधिकार आहे तो फक्त एका टिपिकल वर्गाला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो जो म्हणजे काळापासून चालत आलेला जो अन्य अत्याचार होता की शिक्षण गरीब लोकांपर्यंत ट्रायबल एरियापर्यंत पोहोचत नव्हतं, ते पोहोचवण्याचं काम त्यांनी केले. आणि त्यांनी जे शिक्षण खूप म्हणजे खडतर मार्गातून घेतलेलं आहे की त्यांना लिटरली वर्गामध्ये आज तुम्हाला वर्गात या म्हणून सांगावं लागतं, त्यांना वर्गातून काढून देत होते. आज आपलं तुम्हाला इतकं म्हणजे शिक्षणाचं महत्वच नाही, कारण की ते शिकण्यासाठी त्या दरवाजाच्या बाहेर बसून शिकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आडनाव आहे आंबेडकर, आंबेवडेकर हे त्यांच्या एका शिक्षकाचं नाव होतं. लहानपणी ते